हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन लिहितात वादळे किती खरी बेभान संचार त्यांचा तिरी होते अशी परी ती वेळ का खोडी नियतीत गुंतते का प्रीत कोवळी अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन. तू खुश आहेस ना? मग मी पण खुश आहे. अशीच आनंदात राहा. तू जर मला अशीच स्वीट सरप्राइजेस देत राहिलास तर मी सदैव खुश राहीन. कशाला हवी आहे घर दुरुस्ती? तुम्हीच तर शिकवलेत ना मला ऋण काढून कधीही सण साजरा करायचा नसतो. अहो काय करताय असं? तुमची मुलगी डेट वर जाऊन आली आहे. थोडं तरी कौतुक करा. तुमचा चाललेला कौतुक सोहळा बघतोच आहे की मी, पण मला त्याची काही पडलेली नाही. मला काळजी वाटते ती तिची. Raj darling, you made my day. First time in the life. माझा वाढदिवस अशा प्रकारे सेलिब्रेट केला जातोय. आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस. तुला आणि तुझ्या या सेलिब्रेशनला मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आणखी काही हवं? तू हवायस काय? राज, तू घाबरलास? अगं, तुझं हे उत्तर अपेक्षित नव्हतं मला. अरे, तू इतरांपेक्षा खूप वेगळा आहेस. तुझ्या सहवासात मला फार सुरक्षित वाटतंय. आय डोंट नो व्हाय, बट मला तुला विचारावंसं वाटतंय. काय? उद्या भेटशील? उद्या?
होय. मला सरंजामेंना विचारावं लागेल. सरंजामे? आपल्या भेटीसाठी सरंजामेंना विचारावं लागेल? राज, किती इनोसंटली बोललास. अरे तुझा हाच इनोसन्स मला खूप आवडतो. तू सुद्धा. अगं पण तू एवढी हसलीस का? तू एवढा मोठा विनोद केला तर हसायला नाही येणार. काय तर सरंजामेंना विचारावं लागेल. मला आईंना विचारावं लागेल असं म्हटलं असतं तर पटलं असतं. बट सरंजामे? अरे लेट मी मेक माय सेल्फ व्हेरी क्लिअर. सरंजामे काही मामूली नाहीये. ते माझे सेक्रेटरी जरी असले तरी माझ्या कुटुंबाचा एक हिस्सा आहे. आय नो इट राज. तो माझा विश्वासू माणूस आहे. स्वतःची जितकी काळजी घेत नाही ना तेवढी ती माझी काळजी घेतात. दॅट्स वाय मला काळजी वाटते ना. कसली काळजी? नथिंग. गो अहेड. माझी अपॉइंटमेंटची डायरी तेच मेंटेन ठेवतात. उद्या माझी कोणती अपॉइंटमेंट आहे हे मला ठाऊक नसते. म्हणूनच तर मी तुला म्हटलं की मला त्यांना विचारावं लागेल. ओ राज, तू लग्न सुद्धा सरंजामेंची परमिशन घेऊन करणार आहेस का? खूप मजा आली ना? हो मस्त एकदम. राज, एक सेल्फी काढूया. ऑफकोर्स. से चीज. आता माझ्या मोबाईल मध्ये. थँक्स राज. मूर्खा, इडियट. माझा ड्रेस तुला दिसत नाही? काय जाणं? फक्त पाणी पडलं. माझा इतका महागडा ड्रेस खराब केलाय. माझा सगळा मूड स्पॉइल केलाय त्याने. मी सोडणार नाही त्याला. हल्ली खूप काळजी वाटते. राजश्री, अगं सदाशिव बद्दल काही कळलं का ग? आज अचानक कुठे तुम्हाला सदाशिवची आठवण झाली? आपल्या राजश्रीचा बालमित्र ना तो. खूप दिवस झाले. दिवस कसले, कित्येक महिने झाले तो आपल्या घरी आलेला नाहीये. पण गावातही कुठे दिसला नाही. हो कसा दिसेल? गावात असेल तर दिसेल ना. म्हणजे अहो त्याच्या घराला कुलूप आहे आणि शेजारचे म्हणत होते की सदा गाव सोडून निघून गेला. कुठे? कोणास ठाऊक. असा अचानक कसा गेला आणि का गेला? सदा खूप चांगला मुलगा होता. आपल्याला खूप मदत व्हायची त्याची. हो ना. आपल्या घरची कामं स्वतःच्या घरची असल्याप्रमाणे करायचा. गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. आजच्या युगात मनाची श्रीमंती कोण बघते? तुमच्याजवळ किती पैसा आहे यावरून तुमची किंमत ठरते. आज गावात असता तर राजश्रीसाठी नवरा मुलगा शोधायला त्याने नक्कीच मदत केली असती. हो ना. राजश्रीची आवड निवड तो चांगलीच लक्षात ठेवून असायचं. दररोज न चुकता आपल्या घरी येऊन विचारपूस करायचा. स्वतः म्हणायचा काही काम असेल तर निसंकोचपणे सांगा, मी करेन. दोघांची सतत भांडणं व्हायची. सतत कट्टीबट्टी चालू असायचं. आणि लहानपणी जेव्हा भातुकली खेळायचे ना तेव्हा राजश्रीचा नवरा दुसरा कोणी झाला की आपली राजश्री रुसायची, रागवायची, म्हणायची
माझा नवरा फक्त सदाच होईल. सगळीच मजा. पण लहानपण सरलं की निरागसपणा सुद्धा मागेच पडतो. कटू आणि कठोर व्यवहारवादाची तोंड ओळख झाली की मग प्रत्येकाच्या वागण्यात स्वार्थ डोकावतो. पण सदा स्वार्थी नव्हता. त्याची आई गेली आणि तो बिचारा खचला, कोलमडला. जणू काही जगातल्या चांगुलपणावरचा त्याचा विश्वासच उडाला. खूप केलं नाही त्याने आपल्या आईचं. राजश्री, अगं सदाशिव बद्दल काही कळलं का ग तुला? फोन वगैरे करतो का तुला? झोपलीये वाटतं. दिवसभर काम करून दमते बिचारी, झोपू दे. सदाशिवची आठवण आली, बोलून गेलो. जिथे असेल तिथे सुखात राहू दे हीच परमेश्वराकडे प्रार्थना. चला आपणही झोपूया आता. हो, उशीर झालाय. हो. मॉम, तुला सांगते इतकी मजा आली ना, आणि तो तर पूर्णपणे माझ्याच ताब्यात आहे. येस डिअर, मला फुल कॉन्फिडन्स आहे तुझ्यावर. अगदी असंच झालं असणार आणि यापुढे सुद्धा तुझ्या मनासारखंच होणार सगळं. सुमन सुमन, हा कौतुक सोहळा कधी संपणार आहे? देव, या कौतुक सोहळ्याला आता कधीच पूर्णविराम नाही. काय खर तर तू देवाचे आभारच मानायला हवेस. तुला त्याने इतकी सुंदर आणि बुद्धिमान मुलगी दिली म्हणून. मॉम, नको ना मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू. नाही नाही, बरोबर म्हणाली ती, बरोबर म्हणाली. उगीच पडली बिडली तर कसर. पडतील तिचे दुश्मन, तिचे हितशत्रू. तिच्यावर जळतील ना ते तोंडावर आपटतील. अरे ती माझी मुलगी आहे. तिचं प्रत्येक पाऊल प्रगतीकडेच जाणार. तिची वाटचाल शिखराकडेच होणार. सुमन, स्वतःच्या मुलीचं एवढं कौतुक करू नकोस. आणि केलेस ना तर तिचे दोषही दाखवून ठेवत जा, म्हणजे फार चुका करणार नाही ती. माझ्या मुलीत नावालाही दोष नाहीयेत. काय लाली? ऍब्सोल्युटली राईट मॉम. आतापासून हवेत विहार करायला लागलीये. करणारच. अरे तिने शहरातला मोस्ट एलिजिबल श्रीमंत बॅचलर गटवलाय. कटवलाय? ही कसली भाषा सुमन तुझी? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू धड जुन्या जमान्यातलाही नाहीयेस आणि धड नव्या जमान्यातलाही नाहीयेस. पण तू नशीबवान मात्र आहेस का? विचार कसा कसा? कारण तुला नव्या जमान्यातली बायको मिळालीये आणि नव्या जमान्यातली मुलगीही मिळालीये. बस बस सुमन, स्वतःची आरती करू नये. वाईट सवय आहे आणि ती तुझ्या मुलीत उतरली आहे. मग तू कर ना तिची आरती. कोणी अडवलंय तुला? दुसरा कोणी बाप असता ना तर त्यांनी स्वतःहून मुलीच्या आनंदामध्ये भाग घेऊन सेलिब्रेशन साजरा केलं असतं. पण तू निरुत्साही. लाली आल्यापासून एकदा तरी विचारलेस का रे तिला की तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची पहिली मीटिंग कशी झाली म्हणून? फॅब्युलस मॉम, आय कांट एक्सप्लेन. ऐक जरा देव, ऐक. स्वर्ग पृथ्वीवर अवतरला म्हणतात ना, तसलंच काहीच. वाव मॉम, राजन इज ग्रेट. मला वाटलंही नव्हतं त्याला मी इतकी आवडते. इतकी म्हणजे? अगं मॉम, त्याने संपूर्ण हॉटेलच बुक केलं होतं. व्हॉट? काय म्हणालीस? संपूर्ण हॉटेल बुक केलं? येस डॅड.
He booked the whole hotel for me. Just imagine. Only me and Rajan. Yes. I can imagine. I can imagine. So romantic. याचा अर्थ तो तुला खूप महत्व देतो. येस मॉम. आम्ही जेव्हा हॉटेलला डान्स केला ना तेव्हा आय फेल्ट की मी जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे. अगं आहे सहज. अगं तू जगातली सर्वात सुंदर मुलगी आहेस ना म्हणून त्याने तुला निवडलं. लग्नासाठी प्रपोज केलं. प्रपोज केलं का ग? करेल. केव्हा? इन नियर फ्युचर. दॅट्स गुड. यू आर सो कॉन्फिडंट. अगं मला तर आत्ताच तुझ्या लग्नाची सनई सुद्धा ऐकू यायला लागलीये. नाही पण सुमन, आपण हिच्यासाठी स्थळ बघतोय, त्यांचं काय करायचं? त्या स्थळांना गुड बाय कर दे. लालीने तिचं लग्न जमवलंय. तुझा जावयाचा शोध संपवलाय. अरे निदान थँक्स तरी म्हण तिला. एनिवे मला सांग तुझी पार्टी कशी झाली? पार्टी छान झाली. बट त्या स्टुपिड वेटरने सगळं पाणी सांडवलं माझ्या अंगावर. हो माय गॉड. मग मग काय, त्याला त्याची जागा दाखवून दिली. युजलेस. रंगाचा बेरंग केला त्याने. तुला सांगते मम्मा, खूप मस्त एन्जॉय करत होतो आम्ही, मी अँड राज. तर तो गाडा मध्येच धडपडला. शांत हो लल्ला. मला सांग, यावर राजची काय रिॲक्शन होती? तो तर अपसेट झाला होता. बेटा झोपण्याआधी राजला फोन कर. विदाउट फेल. ओके? ऑफकोर्स मॉम. गुड नाईट. गुड नाईट. हाय राजन. हॅलो ललना. वाटलं झोपलास की काय? झोप उडवलीस तू माझी. तू अजून जागी कशी काय ग? कारण तू माझी झोप उडवलीयस ना. बोलतेस छान. तुझ्या एवढी नाही. फक्त बोलते छान का? नाही, दिसतेस पण छान. ये होई ना बात. हेच ऐकायचं होतं ना तुला माझ्याकडून. ताकाला जाऊन भांड कशाला लपवू? ऍक्च्युली मी तुझ्याच फोनची वाट पाहत जागी होते. माझ्या फोनची? का? वाटलं तू मला गुड नाईट करायला कॉल करशील. अच्छा, म्हणजे गुड मॉर्निंग म्हटल्याशिवाय तू सकाळी उठणार नाहीस का? शब्दात छान पकडतोस हा. पण मला शब्दात गुंतण्यापेक्षा नात्यात गुंतायला जास्त आवडेल. नात्यात गुंतायचं म्हणजे नात्यांच्या बंधनाचा स्वीकार करण्यासारखं आहे ललना. कारण नातं हे बंधन आहे. या बंधनाचा आदर सन्मान केला गेला तर त्या नात्याला अर्थ प्राप्त होतो, नाहीतर अनर्थाला निमंत्रण दिलं जातं. अशा वेळी नात्यात कडवटपणा निर्माण होतो. मग हवा हवंसं वाटणारं नातं नको नकोसं वाटू लागतं. राजन, आपण जन्माला आल्याबरोबर नात्यांचा आणि बंधनाचा स्वीकार करतोच. त्यात नवीन अवलाई काय? बाय द वे, तू मला कुठल्या बंधनात अडकवण्याच्या गोष्टी करतोय? अरे, शब्दात गुंतण्यापेक्षा नात्यात गुंतणं आवडेल असं म्हणणारी तू आता मला शब्दात गुंतू पाहतेस का? राजन, आपल्याला केव्हा केव्हा झोप का येत नाही? आपण खूप खुशीत असतो ना, त्यावेळी आपल्याला झोप येत नाही. आणि आपल्या मनाला टोचणी लागून राहिली असेल तर कधी कधी
आपल्यावर झोप प्रसन्न होत नाही. माझ्या मनाला ही टोचणी लागून राहिलीये रे. कसली? त्या वेटरवर मी रागवले ना त्याची. राजन, हो मी ऐकतोय, बोल. मला ना त्या वेटरची माफी मागायची आहे. मी त्यावेळी असं रिॲक्ट व्हायला नको होतं रे, याची जाणीव मला आत्ता होते. पैसा, दागिने, कपडे यापेक्षाही माणसाला मान सन्मान कितीतरी पटीने मोठा आणि महत्वाचा असतो हे साधं तत्व मी विसरले. मला माझा खूप राग येतोय राजन. त्या वेटरचा जो मी इन्सल्ट केला त्याची भरपाई मी कशी करू? त्याला भेटवस्तू देऊ का की पैसे देऊ? तुला याचा पश्चाताप झाला हीच मोठी गोष्ट आहे. आपण पुन्हा त्या हॉटेलात जाऊ तेव्हा तू त्या वेटरशी चांगलं बोल आणि आपल्या अपमानाची भरपाई कर. म्हणजे आपण उद्या पुन्हा त्या गार्डन हॉटेलला जातोय? सरंजामाशी बोलल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही, तुला माहिती आहे ना. त्या सरंजामेंना मी सांगेन की इथून पुढे राजनच्या अपॉइंटमेंट्स मी ठरवेन. त्यांनी काय होणार आहे? सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त तू माझ्याच सोबत असशील. गुड नाईट राज. गुड नाईट डिअर. गुड मॉर्निंग कॉल करायला विसरू नकोस. उगाचच घाबरली होती मॉम. वाटलं होतं त्यापेक्षा सिंपल आहे. वेटरची माफी मागायची म्हटल्यावर विरघळला. अजून राजनने मला ओळखलेलं नाही. जो माझा गुन्हेगार आहे त्याला मी कधीच माफ करत नाही. लग्न तर होऊ देत, मग मी तुझ्या तत्वज्ञानालाच आग लावी. नात्यांची आणि नातेवाईकांची बंधनं पाल्या पाचोळ्यासारखी भिरकावून दे. तो मला सोडून चाललाय. आई, पाणी पिऊन घे बघू आधी. मी पाणी पिण्यात वेळ घालवला ना तर सदा निघून जाईल. आई श्री, तू शांत हो, पाणी पी. हे बघ, सदा कुठेही जाणार नाही. आणि आता झोप बाळ. सदा एक दिवस मला म्हणाला होता, भातुकलीचा खेळ खेळायला आता आपण लहान नाही राहिलो. हे जग दुष्ट आहे, आपल्याला निरागसपणे जगू नाही देत. अगं स्वप्न पाहिलंस तू श्री.